दाखवणं खरं तर गावदेवी आईचा आशीर्वाद नेहमी असतो या खाडी टीमवरती। चला टीम गेरसे तुमची फिल्डिंग लावून घ्या, विनंती करेन टीम गेरसे तुमची फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या। सुंदर सामना तुमच्या समोर आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला संघ गेरसे, दुसऱ्या बाजूला टीम गावदेवी नानकर। आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल या पुन्हा एकदा मानकिवलीचा आवाज ऐकाल तुमच्या समोर मायक्रोफोन वरती झुलले जातील ते म्हणजे राहुल चव्हाण। थँक्यू सो मच। सामना 3 षटकाचा असणार याची नोंद घ्यायची। काय सामना रंगला होता मागील मॅच मध्ये, खरं तर तुम्ही पाहिला शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला। अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ खार्डी, अभिनंदन किरणजी पाटील, तुमचा आम्ही आभार व्यक्त करू। सामन्याला सुरुवात सामना 3 षटकाचा तुम्ही पाहताय। एका बाजूला संघ गावदेवी नानकर तर दुसऱ्या बाजूला शुभम स्पोर्ट्स गिरसे। या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। सलामी जोडी मध्याच्या दाखल जरी तुम्ही पाहताय मोरुशर आणि मयूर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। मोरुशरच्या बॅटमधून एक सिंगल इथे मिळतीये। टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना 3 षटकाचा हा सामना तुम्ही पाहताय। मध्याच्या मध्ये दोन ताकदवर टीम पुन्हा एकदा तुम्हाला एकामेकाच्या जागेस खेळताना दिसतील। षटक क्रमांक पहिला गुरुदास सज्ज होते, गुरुदाजी मार्क वरती ऋतिक पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल। सुरुवात दमदार झाली आहे टीम गेरसे संघाची। शिवम स्पोर्ट्स गेरसे गतीमध्ये मिश्रण ऑन साइडला खेळतात, चांगला फटका बाहेर मिळतोय। बॉल चाललाय मिड विकेटला, एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जात होता परंतु डीप मध्ये अडकलाय। बॉलला उत्तम फेक करतील दरम्यान 3 धावा इथे मात्र एकपटल्या गेल्या। खरं तर मी कौतुक करेल त्या खेळाडूचा जो मात्र डीप मध्ये 12च्या वेगाने पोहोचला, चेंडू आतमध्ये त्याने ढकललं दरम्यान 3 धावा इथे मिळतील। आणि त्याच 3 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना आता परत 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। खरं तर दोन्ही संघाने मोठमोठ्या संघाला परास्त केलंय या मॅच मध्ये। पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असाल तर टिंबवली सारख्या मोठ्या संघाला परास्त केलं टीम गिरसे संघानं, तदनंतर गावदेवी नानकर संघानं परास्त केलंय बोरी नवगर संघाला। आणि आता सेकंड राऊंडची ही पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करता। यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलगिरकी घेतली होती। खरं तर स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नव्हता। बॅटर बॉलचा टप्पा पडला, बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये। षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय जिथे मात्र चांगली बॅटिंग झाली आहे मदरशात मध्ये। बॅट्समॅन मयूर आणि त्याच्या साथीने मोरेश्वरच्या माध्यमातून खुल्या गटाचा अनुभव प्रचंड ते म्हणजे मोरेश्वरकडे आणि आता तो अनुभव पणाला लाभावा लागेल। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मात्र बॅटन बॉलचा संपर्क नव्हता। टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन चेंज ऑफ द पेस केला, गतीमध्ये परिवर्तन केलं, मिश्रण केलं, बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं 4 चेंडू फेकून झाले, 4 धाबा आतापर्यंत खर्च केल्या। गोरदास ऋतिकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मध्याच्या मध्ये होत असताना गोरदास ऋतिक हाफ ट्रॅकर चेंडू होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनचा खेळाडू पुढे सरकला, चेंडूला अडकला। गॅप मधून चेंडू भरपूर वेगाने ट्रॅव्हल होत होता परंतु मी म्हणेन थर्डमॅनचा खेळाडू पुढे सरकला ज्याने चेंडूला अडकला। दरम्यान 3 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या। ही जमेची बाजू आहे, कारण कोणी म्हणतो बॅटिंग करत असताना सामना जिंकला, कोणी म्हणतो गोलंदाजी करत असताना सामना जिंकला, परंतु इथे दाखवून दिले क्षेत्ररक्षण करताना सामना आपण जिंकू शकतो। क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड आता दाखवत असताना, क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना थर्डमॅनचा खेळाडू तुम्ही पाहताय
कल्पेशला तुम्ही पाहिलं ज्याने मात्र भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस मात्र लाऊड अपील तर झाली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण तो सहमत नव्हते. हिरामनजी खरकर सरांना तुम्ही पाहता त्यांच्या माध्यमातून इशारा आला लढबाची समाप्ती होत असताना. हिरामनजी खरकर हे नाव भरपूर मोठं आहे, कारण आता आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर खर तर गुजरात मध्ये देखील त्यांचे कॉल तुम्हाला पाहायला मिळतील. खर तर चांगले पंच आहेत, त्यांचे अंपायर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सुरत साठी देखील आता ते पुढच्या हप्त्यामध्ये रवाना होणार आहेत. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. त्यांच्या साथीनं आयोजन कमिटी तुम्ही पाहू शकता. खरं तर आमचे उदयजी कांबेरे पंचाच्या भूमिकेत, प्रवीणजी विशेष सर तुम्ही पाहता त्यांच्या साथीनं एक चांगले खेळाडू कृष्णा केनेसर मॅमप्रॉन निंबवले, हे तिन्ही ऑफिशियल पंच तुम्हाला मदरच्या मध्ये पाहायला मिळतील. तिन्ही पंचांची कामगिरी मोठी आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये यावरती सातत्याने ते लक्ष देत असतात. त्यांच्या साथीनं खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातात. ते आमचे मनोजजी मडवी आणि त्यांची टीम तुम्ही पाहू शकता. युटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये खर तर बागेजी मात्रे सर भालगाव यांचा आवाज तुम्ही ऐकताय. खर तर जितके चांगले समालोचक तितके चांगले संगीतकार आहेत. कित्येक ऑर्केस्ट्रा मध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. गोलंदाज तयार होतोय षटक क्रमांक 2. फक्त दिशा दिली आहे. यावेळेस मात्र बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. एका टप्प्यावरती बॉलला अडवतोय, उत्तम फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील यात शंकाच नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल आणि मैदानावरती घडले काय चेंडूची फेकाफेकी तुम्ही पाहू शकता. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बाल बचावले तिथे मोरेश्वर आणि जशी संधी मिळाली ना तशी लगेच तिसरी धाव मदरच्या मध्ये एकवटली आहे आणि या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 8 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती धाबा कमीत कमी खर्च केला, फक्त आणि फक्त 4 धाबा आपण पाहिल्या, 5 धावा पाहिल्या आणि आता पहिल्या बॉलवरती 13 धाव एकवटत असताना बॅटर मोरेश्वर आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये मयूर. यावेळेस मात्र गतीमध्ये मिश्रण केलं होतं, घडलंय काय पाहावं लागेल पुन्हा एकदा. खरं तर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये टीम नांदकर संघाच्या तीन धाबा, दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा, तिसऱ्या बॉलवरती चौकार. पुन्हा
पण आमच्याकडे वेळेत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळतीये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 15 धाबा. धावफलकावरती धाबा तुम्ही पाहताय. खर तर नवीन आलेला बॅटर अजून त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. अनिकेत मैदानात दाखल झाले परंतु कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करते टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे. पुन्हा एकदा फसवा चेंडू तुम्हाला पार मिळेल. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती अपघात निश्चित होता. तो अपघात मैदानावरती होतोय. मैदान सोडावं लागेल मयूरला. फलंदाज बाद. थिटेला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 15 धाबा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. चांगली बॅटिंग करावी लागेल टीम नांदकर संघाला. याच अनुषंगाने अक्षय थिटे आता मैदानाच्या मध्ये दाखल झाला. नंतर या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे कारण 18 चेंडूचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. आतापर्यंत 15 धाबा बनल्या गेल्या. 11 चेंडूचा खेळ संपन्न झाला. गिरसे संघ तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये कमबॅक करत असताना शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष गावदेवी नांदकर या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. लाईन चेक करावी लागेल. समोर डावकर आताचा बॅटर आहे. यावेळेस तुम्ही पाहताय खर तर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल जोडली जाते आणि घोडण्याच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला. पंच आमच्याकडे इशारा करतात DRS इथे मात्र पंचाने घेतलाय आणि मी पंचाला विनंती करेल आपण यायचा. तिसरे पंच घोडण्याच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला त्यामुळे आता पंच चेक करतील. तिसरे पंच आमचे प्रवीणजी विशेष सर आपण या किंवा कृष्णा केने सर आपण या. आपण चेक करू नक्की मैदानावरती घडले काय. फेअर डिलिव्हरी. गुरदस्त यार ऑन साइडला खेचलाय. खोदून काढलाय. बॉल चाललाय 20 मध्ये. क्षेत्ररक्षण डीप मध्ये उपस्थित. हातामध्ये चेंडू विसावलाय आणि शेवट गोड केले नरेंद्रनं कारण धक्का लागलाय मैदानाच्या मध्ये टीम गावदेवी नांदकर संघाला. फलंदाज बाद.
षटक क्रमांक तिसरा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती ज्युनियर ऋतिक. ऋतिक दिवाणे आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. तुम्ही पाहता षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी समोर बॅटर अक्षय थेटे आणि त्याच्या साथीला संकेत. चला सर्व बंद करा, विलंब करू नका. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. अक्षय थेटे सज्ज होतो स्ट्रायकिंग वरती. गोलंदाज ऋतिक दिवाणे. पहिला बॉल बनणार वेग तुम्हाला पार मिळतोय. यावेळेस पात्र एसटी रक्षकाने चेंडू अडवलाय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली. खरं तर गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय मदरचार मध्ये ज्युनियर ऋतिक सज्ज होता आणि अखेर आता इथे मैदान सोडावं लागतंय. संकेतला मैदान सोडावं लागतंय कारण तो इथे मात्र धावबाद झालाय. खरं तर डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकी चेंडू त्याने फेस केला नाहीये आणि आता थेट चाललाय खेळाडू कक्षामध्ये फलंदाज बाद. नवीन बॅटर मध्ये अक्षय आलेत. अक्षय कोळीला तुम्ही पाहता. चांगला फटका पार मिळतोय. लॉंगरला खेळला. डीप मध्ये बॉल चाललाय. खेळाडू उपस्थित. एक चिकी सिंगल इथे जोडली जातीय आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना आतापर्यंत धाबा तुम्ही पाहताय. खरं तर या एका धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 18 धाबा. धावफलकावरती तुम्ही पाहता षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल इथे एक बड्डी आणि एका धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती ज्युनियर ऋतिक दिवाणे. राईट विकेट. ऑन साइडला खेळ त्यांचा प्रयत्न. बॅटची कडा होती. बॉल चाललाय फाईन लेगला. सरळ विसावतोय. यावेळेस पात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आता अक्षय कोळीला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी नांदकर संघाची खरं तर टॉस जिंकला होता. टीम गेरसे संघाने लगेच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आडवा वाटत खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. एक सिंगल इथे एक बडी जाते. अंपायर सिग्नल लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे मिळते. टीमची टोटल पुढे सरकेल धावफलकावरती धाबा. आता परत 19 धाबा. 18 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये आता परत 3 बॉल फेकून झालेत. 15 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही या मॅच मध्ये किती धावा जमा करते टीम मधाच्या मध्ये गावदेवी नांदकर हे आपल्याला पाहायचं. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका बाहेर मिळतोय. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून येतो षटकार. पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टर्निंग टुडे से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. बराच काळ संघर्ष करत होता आणि आता अखेर अक्षय थेटेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. या षटकाराच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 25. गोरदा तयार होतो ऋतिक. अजून एक चांगला फटका लॉंग ऑन ला घेतलाय. सेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
आणि आता तुम्ही पाहताय प्रत्यांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि आता प्रत्यांची पराकाष्ठा करत असताना अक्षय थिटेच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत 31 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 अक्षराचा लक, 2.5 अक्षराचा भाग्य, 3 अक्षराचा नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. परंतु या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ती मेहनत तुम्ही पाहताय टीम गावदेवी नंदकर संघाच्या माध्यमातून. ती मेहनत तुम्ही पाहताय यावेळेस पैदल 4 पद्या गिरसे संघाच्या माध्यमातून 2 धाबा एकपटल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धाब्यासाठी परत बाद होतोय. मैदान सोडावा लागतोय यावेळेस बॅटर यतीनला. परंतु खेळ भरपूर चांगला झाला कारण यशांच्या मागे डायव्ह लागत असताना जिल्हा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. परंतु 100% कमिटमेंट काय असते ना ते यष्टी रक्षकाने दाखवून दिलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आतापर्यंत धाबा 33 धावा बनल्या गेल्या. 34 धावाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच खार्डी आणि कारिवली दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दिशा 11 गावदेवी खार्डी विपक्ष अवधूत 11 जय बजरंग कारिवली दोन टीमची कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. कारिवली टीमची कॅप्टन येथे दाखल झाले आहेत. विनंती टीम खार्डी आपला संघनायक आपण पाठवायचा आहे. यस यायचं आपण देखील लवकर या. निलेश दादा सांबरे यांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते मी करतो टॉस. खार्डी बनाम कारिवली या दोन टीमच्या दरम्यान मी टॉस करू. सलामी जोडी दाखल झाली. मैदानाच्या मध्ये लक्ष तुम्ही पाहता या मॅच मध्ये 34 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल 18 चेंडू मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी संदीप आणि त्याच्या साथीनं सिनियर ऋतिक ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस आपण संपन्न केलाय. टॉस जिंकला. इथे टीम कारिवली संघाने निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं टीम खार्डी संघाला बॅटिंग साठी. अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. सामना सुरुवात होतोय. एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये संघ गावदेवी नंदकर विपक्ष शिवम स्पोर्ट्स गेरसे या दोन टीमच्या दरम्यान 18 चेंडू मध्ये गरज आहे 34 धाबांची. सलामी जोडी दाखल झाली. संदीप स्ट्रायकिंग एंडवरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सिनियर ऋतिक आणि आता गोलंदाजी मार्ग वरती गोरदास सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं
गोलंदाज अक्षय कोळी आता सज्ज होतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल भन्नाट वेग तुम्ही पाहताय. पहिल्या बॉल वरती खर तर बीट केला बॅटर संदीपला. बॉल मात्र निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अक्षय थेटेचं मी कौतुक केले ज्याने मात्र 2 बॉल वरती 2 सिक्सर मारले. एक चांगली धावसंख्या त्याने उभारली आणि आता धावसंख्येचा आळा घालायचा याच अनुषंगाने अक्षय कोळीला तुम्ही पाहताय पहिला बॉल त्याने डॉट फेकला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तुम्ही पाहताय खर तर चांगला क्रिकेट आता दोन्ही संघाला मध्याच्या मध्ये खेळावा लागेल. सामना तुम्ही पाहताय खर तर आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही एन्जॉय करताय. दोन टीमच्या दरम्यान कनेपनाथ गोडसे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अलोंग द कार्पेट बॉल चाला डीप मध्ये बी शेप मध्ये साइड स्क्रीनच्या अगदी लगत चेंडूला उचललं फेकतील दरम्यान इथे मात्र एक चिकित्सकीय प्रयत्न. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना स्वतः जवळ संघाचा अकाउंट ओपन केला संदीपच्या माध्यमातून. श्रीगणेश होत असताना आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 16 बॉलचा खेळ शिल्लक 33 धाबाची गरज. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पर्व पहिलं तुम्ही पाहताय. खर तर भरपूर चांगलं आयोजन तितकं चांगलं नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खर तर आमचे आकाजी धुमाळ असतील त्यानंतर उदयजी कांबेर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अजून एक चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेचलाय. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं अलोंग द कार्पेट 4 आर 4 धाबा चौकार. ऋतिकच्या बाटमधून हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये तुम्ही पाहता अजूनही आपण जर पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण अजूनही कोणत्याही बाजूला झुकलेलं नाहीये कारण तुम्ही पाहता या मॅच मध्ये लक्ष होतं 34 धाबांचं. त्या अनुषंगाने बॅटिंग आता दमदार झाली आहे टीम गैरसे संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तशी टॉप गिअरवर ते बॅटिंग करतो. एक चौकार एक षटकार आपण पाहतोय. बॅट्समॅन ऋतिकच्या बॅटमधून आलाय. धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या तुम्ही पाहता आतापर्यंत धावफलकावरती धाबा 1 वर 11 11 धाबा जोडल्या गेल्या. 34 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अधिकचा वेळ खर्च करू नका. पंचदारांना ताकीद द्या. प्रत्येक बॉल मध्ये टीम मीटिंग नको आहे. माहिती आहे सामना मोठा आहे परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे याचा देखील आपण बाण ठेवायचा. नेक्स्ट मॅच कार्यालय विपक्ष खार्डी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तो सामना देखील 3 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल यात शंकाच नाही. फुलटॉस होता स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चाललाय गॅप मधून दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि म्हणून तर म्हटलं जातं जिथे गॅप मोठा तिथे नाही धाबांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. अच्छा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 34 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोडदस्त यार अक्षय कोळी. यावेळेस मात्र लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे बळले क्षणाचाही विलंब न करता लगेच वाईट बॉलचा इशारा हॅरिस सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीमची टोटल 1 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना आतापर्यंत धावा फलकावरती 16 धाबा. या मॅच मध्ये तुम्ही पाहता समीकरण आता उरलाय. येणारे 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 धाबाची गरज. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा या मॅच मध्ये. खर तर शेवटच्या बॉल वरती काय घडणार काय बिघडणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल कारण मैदानाच्या मध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 धाबाची गरज. गुरदास यार चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ. लॉंगच्या मध्ये खेळले तिथे पुन्हा एकदा गॅप मोठा आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय. पहिल्या षटकाच्या आधी आपण पाहतोय तब्बल धाबा जमा केल्या 20 धाबा. 34 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि या मॅच मध्ये 14 धाबांची गरज.
वाकलन वर्सेस वडवली हा सामना ते एन्जॉय करत असतील. यस अंगठा दाखवलाय कारण कल्याण डोंबिवली विभागातील दोन मोठे संघ प्रथम बॉस स्मृती चषकामध्ये एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना वाकलन विपक्ष वडवली बी असा सामना नक्की सुरू आहे. आता खार्डीकर देखील त्या मॅचचा आनंद घेत असताना गुरुदास तयार होतोय. षटक क्रमांक दुसरा अक्षय थेटे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. पाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. चेंडूला त्याने अडवलाय. आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवल्या कारण जर इथून चेंडू निसटला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील निघून गेला असता, परंतु असं नाहीये. अक्षय थेटे आले षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आणि संघाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आतापर्यंत धावा 21 धाबा. गुरुदास तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफला फटका घेतला. डीप मध्ये खेळाडू एक चिक्की सिंगल. इथे देखील एक पट्टी गेली. 12 चेंडू मध्ये 14 धावाची गरज होती. माहिती आहे टीम गैरसे संघाला की आपण सिंगल डबलने हा सामना जिंकू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग होतीये संदीप आणि ऋतिक या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. गुरुदास तयार. पुन्हा एकदा इथे मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय. मयूर होतोय. थोडेसे फंबल झाले. जर इथे मात्र कलेक्टिंग चांगली झाली असती तर विकेट मिळू शकली असती, परंतु एक धाबे ते एक पट्टी गेली. टीमची टोटल या एका धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 23 धाबा. 3 बॉलवरती 3 सिंगल खर्च केल्या. खरं तर अक्षय थेटेला तुम्ही पाहताय खुल्या गटातून खेळत असताना नेहमीच चांगली गोलंदाजी होत असते, परंतु आज स्वतःच्या गाबासाठी आणि गाबाच्या डाबासाठी खेळायचा. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय 20 मध्ये. टायमिंग जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बाट पण हा षटकार आलाय. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे संपर्क नव्हता. गरज होती का हा प्रश्न आता निर्माण झालाय. बॅटिंग करत असताना टीम गैरसे संघाला, परंतु इथे खर तर क्षेत्र मोकळं होतं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. ऋतिकचा तुम्ही पाहताय खर तर रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न फसतोय आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 बॉल फेकून झाले जिथे धाबा खर्च केल्या 9. यावेळेस देखील भन्नाट बेग. तेच तर गुरुदाजी तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बेगाने बीट केलाय. अक्षय थेटेला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक दुसऱ्या संपन्न झालाय. टीमची टोटल धावफलकावरती तुम्ही पाहताय धाबा आतापर्यंत बनला गेला 29. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 5 धाबांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, येणारे 6 चेंडू सांगून जातील. तुम्ही पाहताय कानिपनाथ क्रिकेट संघ आयोजित घोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 चं पर्व पहिलं, परंतु पहिल्या पर्वामध्ये खरं तर आपण पाहतोय आजचा दिवस क्रमांक 3 आणि 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 5 धाबांची गरज. स्पीडअप करायचं. अधिकचा वेळ खर्च करू नका. आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सूचना पोहोचवते. आमचे साईदादा शिंदे आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. आपण लगेच खेळायला सुरुवात करा कारण सामना महत्वाचा आहे आम्हाला माहिती आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. मी कौतुक करेल आकाशदादा धुमाळ असतील, उदयजी कांबेरे असतील, त्यानंतर आमचे अनिकेतजी धुमाळ असतील सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या स्पर्धेवरती भरपूर प्रेम पाठ मेहनत त्याची तुम्हाला नेहमीच पार मिळेल. परंतु आता या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता फक्त 5 धाबांची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण रेडी राहायचा. संघ जय बजरंग कारिबली अवधूत 11 आणि संघ दिशा 11 गावदेवी खार्डी. आपणास विनंती आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचा. जसा हा सामना संपन्न होईल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय शुभम. चला शुभम लगेच खेळायला सुरुवात करा. गुरुदास यार 6 बॉल 5 ची गरज.
पहिला बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कोणी जवळपास नाहीयेत. नोमॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धाबा मदरच्या मध्ये एक पडला गेला. गुड रनिंग संदीपच्या बाटपदूर या 2 धाबा आणि त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 31 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 3 धाबाची गरज. गुरदस्त या शुभम पुण्यात इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय पॉइंटला, खेळाडू पोहोचलाय, चिकी सिंगल इथे देखील मिळते. हा सामना आता पुढे सरसावत चाललाय. खर तर गरज होती 6 चेंडू मध्ये आपण पाहिलं 5 धाबाचे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं 2 धाबा, तर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल एकवटली. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 2 धाबाची गरज. एखादा डॉट बॉल आला, एखादी विकेट जर इथे माहिती आहे तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम गावदेवी नांदकर. परंतु जर इथे मात्र एखादा मोठा फटका आला तर इथे सामना जिंकू शकते मैदानाच्या टीम गिरसे. परंतु मैदानावरती काय घडणार, काय बिघडणार, येणारे 4 चेंडू इथे सांगून जातील. गोलंदाज शुभमला तुम्ही पाहताय जो गोलंदाजी करतो गावदेवी नांदकर संघासाठी. आणि आता ऋतिकला तुम्ही पाहताय अंडरम बॉक्स स्टाईल इथे मात्र फटका घेतला. एक सिंगल तर एकपडी दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल. डीप मध्ये 12च्या वेगाने झपाट्याने खेळाडू पोहोचला. एक सिंगल इथे एकवटली. स्कोर आर लेबल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका धाबाची गरज. तर शेजारी आता वाढले टीम गिरसे संघाच्या या बॅटरच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकता. दोन्ही बाजूला आता खेळाडू वाढलेत, परंतु या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये एका धाब्याची गरज. कोण जिंकणार ही मॅच, गावदेवी क्रिकेट संघ नांदकर की मैदानाच्या मध्ये टीम गिरसे. गुरदास यार शुभम ऑन साइडला इथे मात्र फक्त दिशा दिली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मोठा विजय संपादित करत असताना टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी नांदकर तुमचं देखील कौतुक आणि पुढील मॅच साठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. क्षणाचाही विलंब न करता लगेच टीम अवधूत 11 जय बजरंग कारेबली आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. लगेच आपण खेळायला सुरुवात करू. टीम दिशा 11 गावदेवी खार्डी आपली सलामी जोडी आपण मैदानाच्या पाठवायची. धन्यवाद.